और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। व्यावसायिक मेळ्यासाठी कल्याण पश्चिमेतील यशवंतराव क्रीडा संकुल मैदान महिनाभर केडीएमसी कडून भाड्याने देण्यात आलं होतं। मात्र मेळा आयोजकांनी मैदानाची दुरावस्था केली असून मैदानात कचरा, बांबू, दारूच्या बाटल्यांचा ढीग पडलाय। यामुळे या मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना याचा त्रास होत असून मैदान पुन्हा व्यावसायिक वापरास दिल्यास खेळाडू मुलांना आयुक्तांच्या दालनात खेळवणार असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्राद्वारे दिलाय। कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 10 रामबाग सिंडिकेट भागातील यशवंतराव क्रीडा संकुल हे मैदान मुलांना खेळण्यासाठी, नागरिकांना चालण्यासाठी व योगा करण्यासाठी आरक्षित करण्यात आलंय। मात्र या मैदानात व्यावसायिक पाळणे, झोपाळे, व्हिडिओ गेम यासारखे खेळ लावण्यात येत असतात। याबाबत शिवसेना माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी उद्यान विभागाच्या उपायुक्तांना तक्रार देण्यात आली होती। या मैदानात दररोज फुटबॉल खेळणे, क्रिकेट खेळणे, योगा करणे, महिलांच्या कवायती करणे यासारखे खेळ व योगा घेण्यात येत असतो। पण गेल्या 2 ते 3 वर्षापासून येथे व्यावसायिक पाळणे लावणे, व्हिडिओ गेम खेळणे आदी प्रकार होत असतात। हे मैदान सर्व इमारतींच्या मध्यभागी असून बाजूला नूतन विद्यालय, ल्युईस विद्यालय आहे। या खेळांमुळे कर्कश आवाज होत असतो। मोठ्या प्रमाणात डीजे लावले जातात। व्हिडिओ गेम व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आवाज होत असतो। त्यामुळे परिसरातील नागरिकांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो। ज्येष्ठ नागरिकांना फिरता येत नाही, मुलांना खेळता येत नाही। या व्यावसायिक मेळ्यामुळे या संपूर्ण भागात ट्रॅफिकची समस्याही उद्भवत असते। या व्यावसायिक मेळ्यात घाणेरड्या प्रकारे नागरिकांना जेवण, नाश्ता, मांसाहार पदार्थ हे सर्व उघड्यावर ठेवून विकले जातात। यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो। याकडे महापालिकेचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाहीये। त्यामुळे नागरिक आजारी पडण्याचा धोका निर्माण झालाय। सध्या विद्यार्थ्यांचे हिवाळी स्पोर्ट्स सुरू असून नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यात स्पोर्ट्स सुरू होत असतात। सध्या ग्राउंडवर चालण्यासाठी, योगासाठी खेळणारी मुले पूर्णपणे वंचित राहत असून यापुढे जर मुलांना खेळण्यासाठी, नागरिकांना वापरासाठी ग्राउंड मिळत नसेल तर आयुक्तांच्या दालनात सर्व मुलांना बसवून आंदोलन करण्याचा इशारा गणेश जाधव यांनी दिलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उद्यान विभागातून शहरातील उद्यान मैदाने भाड्याने दिली जातात। आजचे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं मॅक्सी ग्राउंड म्हणजे यशवंतराव क्रीडा संकुल, या संकुलातील आजची जी परिस्थिती आहे, या यशवंतराव क्रीडा संकुलात व्यावसायिक मेळ्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गेल्या 1 महिन्यापूर्वी परवानगी दिली होती। गेल्या 1 महिन्यापासून साधारणतः तो मेळा तिथे सुरू आहे, तो आस्थागायत सुरू आहे। आस्थागायत त्यांच्या झोपड्या, पडलेला कचरा, घाण, माननीय माजी आमदार नरेंद्र पवार व आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या प्रतिमा लागलेल्या या मेळ्यात अनेक लहान बालकामगारांकडून ते झोपाळे फिरून घेणं, कुठल्याही प्रकारचं हायजेनिक न पाळणं, रस्त्यावर मैदानामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा करणं, या प्रकारची परिस्थिती आहे। आणि आजपर्यंत आजची तर अति भयानक परिस्थिती आहे। आज त्या संपूर्ण ग्राउंडवर प्रचंड प्रमाणात कचरा पडलेला आहे। त्याची एवढी दुरावस्था ग्राउंडची अशा लोकांनी केली। केवळ महानगरपालिका थोड्याशा चिरीमिरीसाठी अशा प्रकारची मैदानं अशा परप्रांतीय लोकांना काही परप्रांतीय लोकांना भाड्याने देतात आणि स्थानिक नेत्यांचे फोटो लावून ते अशा प्रकारचा व्यावसायिक मेळा करतात। आजच्या या व्यावसायिक मेळाव्यात खऱ्या अर्थाने नागरिकांना गेल्या महिनाभरापासून प्रचंड त्रास होतो। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मैदान पूर्णपणे परिसरातील लोक, नागरिक डीजेच्या कर्कश आवाजाने, झोपाळ्यांच्या आवाजाने प्रचंड लोक त्रासलेले आहेत। आणि या त्रासामुळे आज आम्ही सन्माननीय आयुक्तांना पुन्हा एकदा रिमाइंडर
तर तुमच्या दालनात आम्ही आंदोलन करणार. यापुढे जर मुलांना खेळायला जागा मैदानात राहिली नाही तर आपल्या दालनात आणून विद्यार्थ्यांना खेळवणार, अशा प्रकारचं आंदोलनाचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.